आणि वारकरी भाषेत अजून सांगायचं म्हणलं की महाराज म्हणता काल्याचा दिवस हा प्रसादाचा आहे आणि पगाराचा आहे. तुम्ही म्हणता महाराज व्यासपीठावर उभं राहिला तरी पगाराकडेच लक्ष आहे का? का देऊ नये? अरे बाबा, त्याची कृपा याच्यापेक्षा मोठा पगार कोणता असू शकतो? त्याची कृपा ही पगारच आहे. आणि त्याने नाही, तुकोबांचं एक प्रमाण आहे, आम्ही काय कुणाचे खातो तो देव आम्हास देतो. या जगतामध्ये कुणी कुणाचं हिरावून खात नाही आणि कुबुद्धीने खाल्लं तरी ते टिकत नाही. जेवढं देवाला द्यायचं असतं ना तेवढंच आपण घ्यावं आणि त्यांनी जसं ठेवलं त्याच्यातच खुश राहावं. याच्यावर एक प्रमाण आहे आपल्याकडे, ठेविले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून अनंत कालापासून अतिशय समाधानानं शांत चित्तानं हा अभ्यास आपण करत आहात. म्हणून आज काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या प्रसंगावर काल्याच्या प्रसंगातलाच 4 चरणाचा अभंग निवडला. विठ्ठल विठ्ठल या काल्याच्या प्रसादासाठी देवांची काल्याची आसे देव जळी झाले, माशाचं रूप घेतलं. आज देवतांची हजेरी आहे बरं का, रोजच आहे. कालच्याच प्रमाणात आपण पाहिलं तो सर्वाभूती आहे, सर्व घटी नांदे एक वासुदेव, सगळीकडे तो आहे, कणाकणात आहे. पण या प्रसादाची वाट तो सुद्धा पाहतोय, त्याला सुद्धा इच्छा आहे. मग ती इच्छा व्यक्त केली आणि ती प्रसाद पूर्ण पावन केली तुकोबारायांनी. आजचा अभंग असा आहे, कंठी धरीला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. तुम्ही ज्ञान तत्वानं पहा, कर्म तत्वानं पहा आणि उपासना तत्वानं पहा, हा अभंग सिद्धीला जाणार आहे. कंठामध्ये कृष्णमणी धरला, कारण कंठामध्ये धरण्यासारखं दुसरं काही नाही. हा कंठ एवढा नाजूक आहे, पण या कंठाचा सदुपयोग जर आपण परमात्मा चिंतनासाठी केला आणि या कंठामध्ये जर त्याचं नामस्मरण केलं तर तुकोबाराय म्हणतात अवघा जनी प्रकाश. जगतामध्ये तो व्यक्ती आणि त्याच्यामुळे जग प्रकाशमान होतं. तुकोबाराय प्रकाशमान आहे, तुकोबारायांमुळे आपण प्रकाशमान आहोत. आणि असे अधिकाराला प्राप्त झालेले तुकोबाराय म्हणतात काला वाटू एकमेका. आता तो परमानंदाचा अनुभव मी घेतलाय ना, मग तो खरा काला मी म्हणजे नाम तुकोबाराय आता जगाला वाटायला बसले आहेत. काला वाटू एकमेका. पण कुणाला वाटायचा? निक्या वैष्णवाला वाटायचा. असं कुणालाही वाटून चालत नाही. वैष्णव निका संभ्रम. महाराज मग एवढा परम पावन कालाय म्हणल्यावर, देवता येता म्हणल्यावर त्यांना काला मिळत असेल? नाही नाही. भगवान श्रीकृष्णाने जो काला केला, जो भक्त आणि भगवंताच्या मध्ये प्रेमरसाचा काला झाला, तो एवढा आनंदाचा होता की त्या आनंदाचे अधिकारी ब्रह्मादिक पद सुद्धा नाही. म्हणून त्यांना वाकुल्या दाखवून दाखवून काला खाल्ला. आम्ही या उत्तम लोकांमध्ये राहतोय, आम्ही तुम्हाला वाकुल्या करतो, तुमच्या नशिबात तुम्ही अधिकारी नाही. मग तुकोबाराय अधिकारी कोण आहे? तुकोबाराय म्हणतात या भूमंडळामध्ये आम्ही बळी बीर गाडे. विठ्ठल विठ्ठल मुक्तांनी काला करावा की बद्धांनी करावा? जो या जगातून मुक्त अवस्थेला प्राप्त झाला, येणंही स्व इच्छेने आहे आणि जाणंही स्व इच्छेने आहे. जे कुठल्याही प्रकारच्या बंधनात अडकू शकत नाही, त्यांना बंधन टाकलं तरी आणि ते बंधनात दिसले तरी. सर्व संत मांदियाळींचं जीवन जर आपण पाहिलं तर हे ब्रह्मतत्वाचं जीवन आहे. नवे नवे ते स्वतः ईश्वर स्वरूप झालेले आहेत. तुम्ही आधीच पुढे सरकून बसा बरं. इकडे सरका, सरका. फक्त बोलू नका, फक्त सरकायचं काम करायचं. सरका इकडे, पुढे पुढे सरका, सरका. विठ्ठल 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 देव पहावयासी गेलो आणि देवच होऊनी त्यांना पाहायला गेलो होतो. देव कसा आहे, देव कसा आहे, देव कसा आहे.
आतापर्यंत देवाला नीट निरीक्षणानं पाहिलं नव्हतं. नजरो से वे निहाल होते हे जो प्रभू की शरण में आते. पण आता जर देवाकडं पाहिलं तर त्याचं सुंदर गोजीर रूप पाहिलं आणि त्याच्यातच अडकून गेलो. कारण त्याच्या रूपाचा आकार एवढा सुंदर आहे. देखून या तुझ्या उभा कटी कर ठेवून या पांडुरंगा. हा दिसायला एवढा गोड आहे, एवढा सुंदर आहे. महाराज म्हणतात त्याला पाहिलं आणि जीव शिव तादात्म्य एक झालं. ही तुकोबरायांची अवस्था आहे. काल आपण तुकोबरायांचं बरचसं चरित्र पाहिलं. ही एक अवस्था आहे आणि ह्या एक अवस्थेला एक झाल्यानंतर पुन्हा जग बाधित करत नाही ना माया बाधित करते. हा काला सांगण्याचा अधिकार त्यांना आहे ज्यांना मायेनं बाधितच केलेलं नाहीये, जे मायेमध्ये गुंतलेले नाही आहे. आणि अखंड जीवन जर तुकोबरायांचं पाहिलं तर त्यांच्या उपासनेमध्ये काही गोष्टी महत्वाकांक्षीनं अशा स्पष्ट दिसून येतात. ना त्यांचं खाण्यापिण्याकडे लक्ष आहे, ना त्यांचं रहन सहनकडे लक्ष आहे. जया परमार्थाची चाड त्यांनी सांडावे लिगाड. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझी ही व्यवस्था कशामध्ये पण नाही आहे. त्यांच्या समोर ताट मांडलं तरी ते म्हणतात काय खातो आम्ही, खातो आम्ही कासाया संगाते. काय खातो आम्ही कासाया संगाते. कैसे हे लागत नेनुकी. कैसे हे लागत नेनुकी. खातो आम्ही कासया संगते. मेवणे मेवणे जेवायला बसले. प्रसंग आपल्याला माहिती आहे. एकच घास खाल्ला जिजाबाईंच्या भावाने, ताट सरकून दिलं. चवच नाही त्याच्यामध्ये. तुकोबरायांनी भोजनाला सुरुवात केली का ताटच साफ करून टाकलं. आईसाहेब म्हणल्या माझ्या भावाने एकच घास खाल्ला, नंतर चव घेऊन पालीन, मग जे कमरेला पदर खोचला काव म्हणे. असं असतं का कुठं? काय चव बीव कळती की नाही? तुकोबराय म्हणतात काय खातो आम्ही कासया संगते. मला नाही माहित बाई हे कसं लागतं. असं आहे, जी आवड आहे ना ती आवडच आहे. तुकोबरायांना फक्त परमार्थाची आवड आहे, म्हणून याच्यामध्ये रस नाही. कशामध्ये गुंतणं हा विषय तुकोबरायांचा नाहीच आहे, म्हणून ते काल्याचा प्रसंग सांगण्याचे अधिकारी आहे. माझ्याकडे लक्ष द्या. त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे, कारण अधिकाराशिवाय इथे काहीच पचत नाही. ज्ञान कुणाला सांगावं याच्या पण काही गोष्टी आहेत. कीर्तनामध्ये आम्ही एवढं सांगतो, 2-2 तास 3-3 तास कधी कधी चालतं. कथा 4-4 तास चालते आणि लोक उलट आमच्या समोर उठून उभा राहतात, कपडे झटकता निघून जातात. विचारावं त्यांना, अहो भाऊ का कपडे झटकता? ते म्हणते महाराज घरचं झालं थोडं, व्यायानं धाडलं गोड, हे तुमचं तुम्हालाच राहू दे, आमच्या घरीच भरपूर आहे. अहो आम्ही एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केलाय. तुमचा जन्म नसेल तेव्हापासून आमच्या घरात परमार्थ चालू आहे. आमच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे, या सगळ्या गोष्टी चालू आहे. पण तू अजून मोहात गुंतलाय, कारण तुला अजून ब्रह्म दिसलंच नाही. तुला अजून हे जग सत्यत्वानच भासतं, म्हणून तू त्याच्यातच अडकलेला आहे. काही काही माणसं रोज नशिबाला असे भेटतात. कधी कधी मला हसू येतं की देवानं काय काय नमुने तयार केले. एवढं कळतं त्यांना, एवढं कळतं की असं वाटतं फक्त आपण बसून राहून त्यांचंच कीर्तन ऐकावं, त्यांचंच ऐकावं. एका बाबांना मला अर्धा तास विद्वत्तेचं ज्ञान दिलं. मी म्हणलं हुरहुर आवाज कुठून यायला लागला. म्हातारं मागं जाऊन कोंबड्याला हुसकीत होतं. म्हणजे एवढं सगळं झालं तरी मन तिथे अडकलेलंच आहे. तुकोबराय म्हणतात जे अडकले आहेत त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल जिज्ञासा होऊन ज्ञान पिपासा वृत्तीनं जे ध्यास धरतात, मला हे ज्ञान झालं पाहिजे, मला ही भक्ती प्राप्त झाली पाहिजे, मला हे वैराग्य माझ्या जीवनात टिकलं पाहिजे. आणि ते सगळं करून मग एका विशिष्ट साधकाच्या अवस्थेला प्राप्त होऊन साध्य स्थितीला
जिंकावं हे तुकोबरायांचं जीवन होतं. म्हणून आज काल्याचा प्रसंग सांगत असताना त्यांचा अधिकार मोठा आहे. ते असं कुणालाही काहीही सांगू शकत नाहीत आणि सांगूही नाही. कीर्तनाच्या वेळेला सांगल्या जातं हे असं करा तसं करा. काही गोष्टी अशा आहेत ज्ञान कुणाला सांगावं. जास्त रोग्याला ज्ञान सांगू नये. ज्याच्या अंगाला रोग झाला ना त्याला ज्ञान सांगू नये. जास्त भोग्याला ज्ञान सांगू नये. ज्याचं विषयामध्ये सदैव मन रमलेलं आहे, जास्त विषयामध्ये मन रमलेलं आहे, कीर्तनात बसलं पण मन नुसतं फिरतं. मग ते 5-5 मिनिटाला मोबाईलच बघल, घड्याळच बघल, मागच वळून बघल. नाहीच मन आवरलं तर उठून एक चक्कर मारून का होईना पण येईनच. मराठवाड्यात एक म्हण आहे, चित्त नाही थिरीन दुपटनं उड्या मारी. ते मन काबूतच नाही, कारण तो भोगी आहे, तो विषयी आहे. कुठे ना कुठे त्या पंचविषयामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाच्या आकर्षणानं त्याच्याकडून निश्चित कर्म होतं आणि मन तिथेच वारंवार वारंवार गुरफटल्या जातं. आता कीर्तन सुरू झाले पण एक दृष्टांत आला माझ्या लक्षात म्हणून सांगते. मेंढापाळ होता गावामध्ये. याचं उदाहरण मी नाही दिलं, याचं उदाहरण संतांनी दिलं. देखोनी पुराणिकाची दाढी रडे स्पुंद स्पुंद नाक ओढी असं प्रमाण आहे त्याला. मेंढापाळ होता मेंढा आणि मेंढ्या पाळायच्या आणि त्या मेंढ्यावर त्याचं एवढं प्रेम जडलं. प्रेम हा स्वाभाविक आहे, कोणावरही प्रेम होऊ शकतं, कोणावरही होऊ शकतं. काही काही लोक माणसाला खाऊ घालिनात पण कुत्र्याला बिस्किट टाकीत भारी भारी. कोणावरही जीव जडू शकतो. त्याला काय, कुत्र्याला बसायला फॉर्च्युनर. कोणी सांभाळत असलं तर मला काही तसं राग पाहू नका भाऊ माझ्याकडे. प्रेम कोणावरही होऊ शकतं. त्या मेंढ्यात एवढा जीव अडकला, एवढा अडकला, काय त्याला आजार झाला आणि ते मेंढा गेला. आता तो एवढा वयस्कर झाला होता का त्याला दाढी फुटली होती मेंढ्याला आणि वय झाल्यामुळे त्याचे शिंग असे वाकडे तिकडे होते. तो मेंढापाळ एवढा रडला, एवढा भाकर नाही, काही नाही, तुकडा नाही पोटामध्ये. 4-5 दिवस झाले. बायको म्हणली, अहो नातेवाईकाला फोन करायची वेळ आली, तुम्ही काही खाईना, एवढं कुठे जीव लावत असता का. तिचंही ऐकायना. आणि ज्या वेळेला मनुष्य बायकोचं सुद्धा ऐकत नाही तिला कळत झाल्यासारखं वाटतं. ती कारण शोधायला लागली. बाई म्हणे येडं होईन हे मेंढ्याच्या नादामध्ये. मग तिला एक युक्ती सुचली. ती म्हणली, अहो गावात सप्ताह चालू आहे, कीर्तनाला तरी जा. म्हणलं मला नाही जायचं. तुम्हाला जा म्हणते ना. असंच ना, असंच असतंय मला माहिती आहे. आणि मग निघाला हो, आता त्याला काय पर्याय नाही, गेलं. बरं अशा लोकांनी कीर्तनात जाऊन पुढं कधी बसायचं नाही. आपलं मन लागत नाही ना, पुढं कायला बसू आपण. काही काही लोक पुढे येऊ, आजचे नाही बरं का, आजचे नाही, पुढं बसला. आता कीर्तनकार बुवा जुन्या काळातले वयस्कर महाराज कीर्तनाला आलेले होते आणि कीर्तन असं रंगात आलं. आता ते वयस्कर असल्यामुळं त्यांना नटायची काही गरज नाही. त्याने आपलं वाकडा तिकडा फेटा बांधला आणि वाकडा तिकडा बांधल्यामुळे ते केस काही बाहेर निघाले आणि चातुर्मास चालू असल्यामुळे बाबाची दाढी वाढलेली होती. आता महाराज जसे जसे असे असे मान हलवायचे ते तसं तसं रडायचं. महाराजाला वाटलं अख्खं जीवन गेलं पण आपल्या कीर्तनात एवढं कोणी रडलं नाही, आज आपलं कीर्तन सफल झालं. महाराजाला असं वाटलं विठ्ठल जय जय कधी होईल आणि याला मी कधी जवळ घेईन. कसा बसा अभंग सोडवला आणि त्याचे डोळे सुजले, नाक लाल झालं रडू रडू. आणि मग कीर्तन संपल्यावर महाराजांनी असं पटकन हाताला धरलं पडद्याच्या मागं नेलं. म्हणले भाऊ काय तुला कीर्तन कळालं. म्हणले आत्मजा काय तुला कीर्तनाचा बोध झाला मला तरी सांगतो. म्हणला तुम्ही जशी जशी मान हलवायचे जसं जसं बोलायचे मला माझा मेंढाच दिसत होता. महाराज म्हणले इथं भेटला तर भेटला, वर भेटू नको. जे मनात बसले ते या कीर्तनात सुद्धा सुटत नाही ना बाबा. असे विषयी लोक ज्ञानाचे अधिकारी नाही. एखाद्याच्या अंगाचा दाह सुटला पण तरी सुद्धा तो कीर्तनाला येऊन बसतो तर बसणारा रामेश्वर भट्ट असला पाहिजे आणि सांगणारे तुकोबराय असले पाहिजे, तर मग सार्थकी आहे. नाही तर त्याचं मन लागत नाही, ते गोळ्या खाऊन खाऊन जगत आणि ते कीर्तनाला असं मुचकुल्यावानी तोंड करून बसत. कोणता दृष्टांत सांगा. गौरी फुटली तोंडावर पण हसतच नाही, ठरूनच आलेला असतं. येणे काही सांगू आपण हसायचं नाही. असे रोगी कीर्तनाचे अधिकारी नाही, भोगी नाही. ज्याच्या घरात अत्यंत प्रकारचं दुःख आहे असा दुःखी सुद्धा. म्हणून गीता सांगत असताना अर्जुनाला वारंवार भगवंत म्हणतात, ए पार्था माझ्याकडे बघ, मन मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, ते सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मी आहे ना, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. आम्हालाही म्हणावं लागतं इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या.
जास्त दुःख असलेला ऐकू शकत नाही, अशा काही गोष्टी आहे. तुकोबराय म्हणतात हे ज्ञान सांगण्यासाठी जर अधिकारी लागत असेल तर भक्तीचा सुद्धा एक विशिष्ट अधिकारी लागतो. आणि तो अधिकारी कसा असावा? अभंगाच्या प्रथम कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, अवघानी प्रकाश, प्रकाश, अवघानी प्रकाश, अवघानी प्रकाश, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, कंठी धरिला कृष्ण मनी, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, धरिला मनी, अवघाजनी प्रकाश, हे अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. वा. कंठी धरिला कृष्णमणी, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. नामसाधना सांगितली या चरणामध्ये. वारकरी संप्रदायाची सगळ्यात सोपी पण उच्चतम गती ज्यानं प्राप्त होईल ती नामसाधना आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी. हे सोपं आहे, सुलभ साधन आहे. सत्व शुद्धी करम. आजी हरपलिका काय पाहिजे? काय पाहिजे? कुणाचं आहे ते? विठ्ठल विठ्ठल. सत्वशुद्धी करम नाम नाम ज्ञानप्रदम सर्वम कामिनाम सर्व कामदम मुमुक्षांना मुक्तीप्रदम. पद्मपुराण सांगतं भगवंताचं नाम जर कंठामध्ये असेल दिवस रात्र तर ते नाम माणसाच्या सत्वाची शुद्धी करतं. हे अवघाजनी प्रकाश जे आहे ना तिकडे जायचंय आपल्याला. ते माणसाच्या सत्वाची शुद्धी करतं. नवे नवे सत्व शुद्धी करम नाम नाम ज्ञानप्रदम सर्वम. ज्ञानाला ज्ञान देऊन टाकतं. जिज्ञासूंना त्यांची प्रखरता ज्ञानाची परिपूर्ण करतं. मुमुक्षांना मोक्षपदाची प्राप्ती करून देतं. सत्व शुद्धी करम नाम नाम ज्ञानप्रदम सर्वम. एवढी सुंदर साधना आहे. या कलियुगामध्ये या प्रवाहामध्ये अवघडात जायची गरज नाही. अधिकार प्राप्त करायचा आहे ना, मग तो वैराग्याचा ज्ञानांचा असो भक्तांचा असो उपासना करणाऱ्या साधकाचा असो, तो अधिकार फक्त या नामसाधनेनं होतो. अवघड करायची गरज नाही. सोपे वर्मा आम्हा सांगितले सोपे वर्मा आम्हा सांगितले सत्य, सोपे वर्मा आम्हा सांगितले सत्य, सोपे वर्मा आम्हा सांगितले
वंचित न साधन पै जळतील पापे. इतकं सोपं आहे, फक्त टाळ दिंडी याच्यामध्ये जरी, पण तितक्या पुरतं नाहीये. अखंड अखंड हरी नाम, हरी तुझे नाम गाईन अखंड, याविन पाखंड नेणे काही. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची दे. तुकोबराय म्हणतात अखंड अखंड, कारण तो नामधारक एकदा सिद्ध झाला की भगवंताला सुद्धा सगळं सोडावं लागतं त्याच्यासाठी. नामधारक सिद्ध व्हायला, नामधारकाचा अधिकार या जगातला सगळ्यात मोठा अधिकार. उगात आलं म्हणून सांगते, गावामध्ये चर्चा सुरू होती, अधिक मासात जीव घातलं पाहिजे, जीव घातलं पाहिजे, जीव घातलं पाहिजे. महिला मंडळांचे एकत्रीकरण झालं आणि योगायोगानं अधिक मास आला. आता या अधिक मासामध्ये भोजन खाऊ घालायचं. मग बायांचं ठरलं, एक लगबिगीनं घरी गेली आणि घरी गेल्यानंतर ती म्हणली, अहो तुम्हाला माहिती आहे का अधिक मासामध्ये जीव घातलं पाहिजे. मग कुणाला जीव घालायचं? ते असं करा, मी असं ऐकलंय मैत्रिणीकडून की एक ब्राह्मण तरी जीव घालावा बा. आता नवऱ्यानं त्याच वेळेला विचारलं, ब्राह्मण जीव घालायचा का ब्राह्मण जीव घालायचा? ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. ज्याला त्रिकाळ संध्येचं भान नाही तो ब्राह्मण आहे. ज्याला जाणवू संस्कार माहित नाही तो ब्राह्मण आहे. मकान जाणतो, ज्याला उपासना ठाऊक आहे, जो त्रिकाळ संध्येचा वेळ झाला की संधी पात्र त्याच्या जवळच असलं पाहिजे, ब्राह्मण. आणि या गतीबरोबर त्याचं मन स्वच्छ, बुद्धी साफ. इकडे तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये इकडे ब्राह्मण काका म्हणता, मराठवाड्यामध्ये देव बाप्पा म्हणता ब्राह्मणाला. आणि असं ब्राह्मण जर रस्त्यानं दिसला ना, लोक म्हणतात देवा पाय पडू. त्यानं तिकडून म्हणायचं कल्याण. ते हो न हो पण कल्याण. आणि श्रद्धा अशी आहे ब्राह्मणाला नतमस्तकता व्हावी. पण त्या नवऱ्यानं विचारलं, ब्राह्मण बोलवायचा का ब्राह्मण? ते म्हणे, अहो काय असं करता, ब्राह्मण बोलवूया. ठीक आहे. मग तो ब्राह्मणाला निमंत्रण द्यायला चालला, त्याचा मित्र रस्त्यामध्ये भेटला. अरे म्हणला, रामभाऊ कुठं? म्हणलं बायकोनं सांगितलंय आता येणाऱ्या सोमवारी म्हणे ब्राह्मण जीव घालायचाय. ब्राह्मण किती? म्हटलं बघू किती भेटतात तर काही हरकत नाही. ते म्हणलं एक सांगू का तुला, मी पण काही ग्रंथ वाचलेत. असंही म्हणला, गावाचे साधे 10 ब्राह्मण जीव घालायचे, त्याच्यापेक्षा तीर्थक्षेत्रीचा जर एक ब्राह्मण जीव घातला ना तर 100 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मिळतं. तीर्थक्षेत्रीचा एक ब्राह्मण. आता तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर, हरिद्वार, काशी, जे तीर्थक्षेत्र आळंदी, पंढरपूर हे जवळचे. मग हा तिकडे निघाला. निघाल्यानंतर त्याला पुन्हा एक जण भेटला. का हो म्हणे तीर्थक्षेत्रीचा एक ब्राह्मण, मला किती भेटतेत माहित नाही. त्या माणसानं त्याला त्या ठिकाणी ज्ञान दिलं. ऐका म्हणे, तीर्थक्षेत्रीचे 10 ब्राह्मण किंवा 100 ब्राह्मण जीव घालायचे असतील, एक पंडित जर जीव घातला ना तर 100 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मिळतं. चला म्हणे पंडित शोधायला. आता असा पंडित शोधायला निघाला की पुन्हा चौथा भेटला. तो म्हणला कुठे निघालात? म्हणला पंडित शोधायला. तो म्हणला असे 10-100 पंडित जीव घातल्यापेक्षा एक परमहंस जर जीव घातला तर एवढ्या सगळ्यांना जीव घालण्याचं पुण्य मिळतं. आता परमहंस कुठं शोधायचा? तरी तो म्हणला प्रयत्न करतो. तो गेला परमहंस शोधायला. पुन्हा रस्त्यात 5वा भेटला. त्यांना सांगितलं काय झालं? तो म्हणला ओरडायची वेळ आली, कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं. त्यांना सांगितलं एकच काम कर, एक निष्ठावंत नामधारी वारकरी जीव घाल, 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य एकाच वेळेला मिळेल तुला. एवढी ताकद आहे त्या नामधाऱ्यांमध्ये. कारण का? नामधारकाची ही उपासना श्रेष्ठोत्तर आहे. महाराज म्हणतात, कंठामध्ये ज्याने कृष्णमणी धारण केला, कृष्ण कृष्ण कृष्ण, आणि फक्त म्हणायच्या वेळेला प्रयत्न केल्यावर नाही, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ते आपोआप निघालं पाहिजे. अर्जुन जर झोपले ना तर अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा. कुणी परराष्ट्रातला एक व्यक्ती तुकोबरायांची ख्याती ऐकून आला होता. आणि तुकोबरायांची ख्याती ऐकून आल्यानंतर दर मुक्काम करत करत आला. आणि बस आता सकाळची वेळ, देहू गाव जवळ आलं. आणि देहू गावामध्ये विचारत पहाटाची वेळ, देहू गावामध्ये विचारत निघाला, तुकोबा कुठे आहेत, तुकोबा कुठे आहेत, तुकोबा कुठे आहेत. कोणीतरी लोक म्हणले अहो इकडे जाताना दिसले. आता पूर्वीच्या काळात काही बाथरूमची व्यवस्था आपल्यासारखी नव्हती, तिथेच खायचं, पुढचं नाही बोलत. ते डोंगर असायचे, डोंगराच्या मागे तुकोबरा तिकडे गेले. त्या माणसाने ओळखलं, बहिर दिशेला गेले. स्नानाच्या अगोदर बहिर दिशेला गेले. ठीक आहे, पण ज्या वेळेला तो व्यक्ती हलक्या पावलानं तिकडे चालू लागला ना तर तिथून सुद्धा रामकृष्ण हरीचा वाक्प्रचार ऐकू येत होता. माझी मज झाली अनवरवाचा
मज झाली अशी अवस्था ज्याची होते ना तो काल्याचा अधिकारी आहे. कंठी धरीला कृष्णमणी. अजून एक सांगू का, वेड लागलं पाहिजे या कृष्णाचं. कृष्णमणी कंठी धरीला म्हणजे काय, त्याला असं धरून ठेवलं महाराज. जो वेदाला कळला नाही त्याला पक्क धरून ठेवलं. जनाबाई म्हणतात ना, धरीला पंढरीचा भाव वळे आकळे इरवी ना कळे. असा घट्ट धरून बसला की आता हा आम्हाला आणि आम्ही याला सोडू शकत नाही. म्हणून तर गवळणींची अवस्था झाली होती, याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी. हा जो कंठी धरीला कृष्णमणी आहे ना, याच्याकडे एवढं. म्हणून कबीर महाराजांना गावकरी म्हणायचे, महाराज 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 महाराज. कबीर महाराजांचा एक प्रसिद्ध दोहा आहे. जेव्हा ते भजनानंदी झाले, लोकांना अनुभव आला ना, त्यावेळेला लोक म्हणले, महाराज या आमच्या घराला पाय लावा, या या या. तेव्हा कबीर महाराज म्हणले, अरे माझ्या माग काय पळता, कबीरा कबीरा क्या कहे, जाओ यमुना के नीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. माझ्यासारखे कोट्यावधी कबीर होतील ना, तेव्हा एक गवळण निर्माण होईल. या उपासना कांड, ज्ञान कांड या असणाऱ्या या गवळणी आहे ना, या एवढी उपासना करता की यांना कृष्णाशिवाय करमत नाही आणि या कृष्णाशिवाय राहू शकत नाही. कारण का, यांनी कृष्ण नावाचा मणी घट्ट धरून ठेवलाय. विठ्ठल विठ्ठल. हा मणी म्हणजे जीव की प्राण आहे, हा कंठातला आहे. पण याने आमचं हृदय जिंकलं महाराज. हरीने माझे हरले भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा. पारखियासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. आता हे शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. आपण वडील धारेन जाणकार आहात. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतो. तुम्ही ज्या देवाला पाहिलं, ज्या कृष्ण तत्वाला अनुभवलं ना, आता त्याच्यात मन गुंतल्यावर पुन्हा संसाराकडे जायचं नाही. आता निवांत राहा आणि काय करा, त्यालाच पुन्हा आठवा, कंठी धरीला कृष्णमणी. गवळणींचा असा थाटमाट जमला. म्हणे देवानं वचन दिलं होतं की आम्हाला भेटल आम्हाला भेटल आम्हाला भेटल. काय झालं कोणास ठाऊक. अंतरीचा भाव जाणणारा तो मधुसूदन आहे, मनमोहन आहे, मुरलीधर आहे. गवळणी आपापल्या घरी गेल्या आणि यांनी बरोबर वेळ साधली, पावा वाजवायला सुरुवात केली. जशी मधुर बासरी वाजली तशा सगळ्या जणी त्या विधेयी अवस्थामध्ये गेल्या. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले. कपाळी काजळ, काजळ कुठं असतं, ते थेपावर थेप थेपावर थेप लावता ना तुम्ही, मग काजळ माहित. कपाळी काजळ. गवळणींची अशी अवस्था झाली की डोळ्यातलं काजळ कपाळाला लावलं. कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरिले, मन मोहिले रे मन मोहिले. नाथ महाराज म्हणले, एक